नमस्कार मंडळी. उन्हाळा म्हटलं की कैरीचं नाव आलंच पाहिजे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झणझणीत, तोंडाला पाणी सुटेल अशी खास कैरीची लाल चटणी. ही चटणी इतकी टेस्टी लागते ना की एकदा खाल्लात ना तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा अगदी साध्या भातासोबतही जबरदस्त लागते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता पटकन पाहूया ही झटपट आणि चविष्ट कैरीची लाल चटणी कशी बनवायची. सर्वप्रथम इथं आपल्याला बाजारामध्ये कैरीच्या चटणीसाठी ताजी टवटवीत कैरी निवडायची आहे. अशी कैरी चटणीला परफेक्ट झणझणीत आंबट स्वाद देते. या कैरीची चटणी महिनाभर सहज टिकून राहते. तुम्हाला यापेक्षा वेगळी कैरी बाजारात मिळेना तरी या पद्धतीनं कैरीची चटणी करता येते. अशी कैरी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून 1 तास तरी पाण्यात बुडवून ठेवायची आहे. याने कैरीतील उष्ण गुणधर्म कमी होतो. यावर असलेला चीक किंवा जे डाग आहेत ते धुतले जातात. भिजून घेतल्यानंतर या कैऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या, कोरड्या करायच्या आहेत. ही चटणी महिनाभर टिकवायची असेल तर अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. याने चटणीला बुरशी लागणार नाही. महिनाभर पुरून सकाळ संध्याकाळ जेवताना तुम्ही ह्या घेऊ शकता. बघा, याचे देठ सुरीनं काढून टाकायचे आहेत. तुम्हाला अशी चटपटीत कैरीची चटणी तोंडी लावायला आवडत असेल ना तर तुम्ही कैऱ्यांचं प्रमाण देखील जास्त घेऊ शकता. यानुसार बाकीचं साहित्य देखील काढून घ्यायचं आहे. इथं मी चटणी बनवण्यासाठी 2 कैऱ्या घेणार आहे. या कैरींची सोलणीच्या सहाय्यानं संपूर्ण साल प्रथमतः सोलून घ्यायची आहे. या पद्धतीनं इथं मी संपूर्ण साली काढून घेतलेल्या आहे. आता सुरीनं कोळीला वरचा असलेला भाग काढून घ्यायचा आहे आणि बघा इथं मी या पद्धतीनं काढून घेत आहे. इथं बरेच जण कैरी किसून घेतील. तर कैरीचा किस हा गुळांब्यासाठी छान लागतो, चटणीसाठी नाही. या पद्धतीनं सर्व कैऱ्यांचा वरचा भाग असा कट करून घ्यायचा आणि पोळी वेगळी करायची आहे. आता या कैरीच्या भागाचे सुरीनं छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत. हे कैरीचे तुकडे थोड्या थोड्या बॅचमध्ये पल्स मोडवर म्हणजे मिक्सरवरील 1 2 3 या आकड्याच्या विरुद्ध थोडं थोडं 2 ते 3 वेळा फिरून कैरीची भरड करून घ्यायची आहे. फार पेस्ट करायची नाही. कैरीची अशी भरडसाठी चटणीचं छान टेक्स्चर येतं. असेच बाकीच्या कैऱ्यांचीही आपल्याला भरड करून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीनं मी सर्व भरड करून घेतलेली आहे मिक्सरमधून. आता इथं आपल्याला कढईमध्ये मोजून 4 पळी तेल घ्यायचं आहे. इतकं तेल घेण्याचं कारण असं की तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे कैरीची चटणी जास्त दिवस टिकून राहते. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलली की अर्धा चमचा मेथी दाणे फोडणीमध्ये घालायचे आहे. मेथी दाणे फुलत आले की पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे. यावेळी गॅस लो टू मिडियम ठेवायचा. तेल तापल्यावरच हे सर्व जिन्नस घालायचे आहेत. बघा, कैरीची केलेली भरड आपल्याला या फोडणीतच घालून घ्यायची आहे. कैरी तेलात छान परतून घ्यायची म्हणजे कैरीतला कच्चेपणा दूर होतो. शिवाय कैरीतली उग्र चव देखील कमी होते. कैरीचा रंग बदलेपर्यंत हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात. प्रॉपर या पद्धतीनं करून पहा, कैरीची चटणी खूपच चविष्ट होते. अशा चटपटीत रेसिपीज तुम्हाला आवडत असेल ना तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या हर्षदास फूड किचन चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. चटणीला रंगांचं कॉम्बिनेशन येण्यासाठी पाव चमचा यामध्ये मी हळद घालत आहे. चवीपुरतं यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. चटणीसाठी जेवढं आवश्यक आहे तेव्हा आत्ताच घालून घ्यायचं. आता ही हळद आणि मीठ कैरीच्या सर्व मिश्रणाला लागेल या पद्धतीनं एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं बघा, असं एकसारखं परतत गेल्यानंतर ना हळद जी आहे ती काळी पडणार नाही. जर तुम्ही हळद आधी घेतली तेलामध्ये तर काळी पडू शकते. ही नंतर ना झाला शक्यतो. तर यानंतर ना बघा, सतत परतत गेल्यामुळं छान रंग आलाय आपल्या कैरीला. यानंतर आपल्याला 1 वाटी कैरीसाठी अर्धा वाटी गूळ घालायचा आहे. म्हणजे जेवढी कैरी आहे त्याच्या निम्मा गूळ घालून घ्यायचा. तुम्ही इथं आवडत असेल तर थोडा गूळ आणि थोडी साखर देखील घेऊ शकता. तर या पद्धतीनं बघा, हा गूळ कैरीच्या मिश्रणात हलवतच पूर्ण वितळून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये कैरीमध्ये गूळ घालून केलेला पदार्थ कधीही बेस्ट.
कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि गुळामध्ये नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्वे असतात. जो हा गुळ साखरेपेक्षा जास्त पौष्टिक मानला जातो. पहा 3 ते 4 मिनिटातच कैरीमध्ये गुळ पूर्ण वितळलाय. आता हातावर थोडंसं असं पहा या पद्धतीनं गुळाचा रस घेऊन पाहायचा. एक तार येऊ लागली की समजायचं कैरी आणि गुळ एकमेकांमध्ये छान एकजीव झाले आहेत. यानंतर एकाच मिनिटभर हे मिश्रण असं हलवून घ्यायचं, गॅस बंद करायचा. बघा असं रवाळ आपलं टेक्स्चर चटणीला आलं पाहिजे. आता हे मिश्रण थोडंसं कोमटसर होऊन द्यायचं. हाताला सोसवल इतकं गरम या मिश्रणामध्येच आवडीनुसार 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. चटणीला छान रंग येण्यासाठी 1 चमचा बॅडगी मिरची घालायची आहे. गॅस बंद असतानाच हे तिखट चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा तिखट नंतर घालायचं, यामुळे फार डार्क ब्राऊन रंगाची चटणी होणार नाही. ही चटणी पूर्णतः गार झाली की मगच काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून महिनाभर तुम्ही खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारी झटपट बनणारी कैरीची चटपटीत चटणी तयार आहे. तुम्ही ही चटणी चपाती, भाकरी, भात, खिचडी यावर खाल्लात ना तर जेवणाची चव आणखी वाढते. या उन्हाळ्यात अशी कैरीची लाल चटणी नक्की करून पहा. कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगा. रेसिपी जरा देखील आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. अशा चटपटीत रेसिपीजसाठी हर्षदास फूड किचन चॅनलला फॉलो करा. मनापासून धन्यवाद.